बघा मुलांनो, आपण या प्लेटमध्ये काय घेतलंय? पाणी घेतलंय. अर्ध्याला वर पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये रंग टाकले. आपण पाणी थोडं रंगीत करून घेतलं. आता हे रंगीत केलेल्या पाण्यामध्ये आपण काय ठेवली? मेणबत्ती. आणि मेणबत्ती आपण पेटवली. आता पेटलेली बघा. तुम्हाला माहितीये मेणबत्ती पेटली. आता ती पेटलेली असताना तिला ज्वलनासाठी म्हणजे जळण्यासाठी कोणत्या वायूची गरज आहे? ऑक्सिजन. हवेची गरज आहे. हवेमधल्या कोणत्या वायूची गरज आहे? ऑक्सिजन. आता ही पेटलेली आहे आणि हिला आपण काय करू? याच्यावर ही जी काचेचा ग्लास आहे आपण काय करू? बघा अजून थोडं पुढं. तर त्याचं काय होतंय? हळूहळू हळूहळू बघा मेणबत्ती विझली. आणि विझल्यानंतर बघा पाणी, बघा पाणी कुठे चाललंय? वर वर चाललंय. बघ दिसतंय रंगीत पाणी वर गेलेलं आहे. आता मला सांगा, ज्वलनासाठी कशाची गरज असते? कोणत्या वायूची गरज आहे? ऑक्सिजन. म्हणजे हा जो ग्लास आहे या ग्लास मधला कोणता वायू संपलेला आहे? ऑक्सिजन. आणि म्हणूनच पाणी काय झालंय? म्हणजे ऑक्सिजन जळून गेला. त्यामुळे तेवढी जागा रिकामी झाली. म्हणून पाणी काय झालं? नाही तर ते खालीच होतं. बरोबर ना? मग आपल्याला याच्यावरून दोन गोष्टी कळल्या की ज्वलनासाठी कशाची गरज आहे? ऑक्सिजनची. आणि हवा जागा व्यापते. ऑक्सिजन सुद्धा हवेचा एक भाग आहे. मग आपल्या या चंचू पात्रामध्ये, या ग्लासमध्ये हवा होती. हवेमध्ये ऑक्सिजन होता. तो किती होता? तो आपल्याला लगेच कळला. जेवढा ज्वलनासाठी वापरला गेला तेवढा भाग ऑक्सिजन होता. बरोबर? आता या चंचू पात्राचे एकूण जर आपण 5 भाग केले तर एक भाग काय होता? ऑक्सिजन. आपल्याला पुस्तकामध्ये जी आकृती दिली आहे, पूर्ण गोल काढला, सगळी हवा, आणि त्या सगळ्या हवेचे किती भाग केले? 5. त्या 5 भागापैकी एक भाग ऑक्सिजन होता. हे इथं सिद्ध झालं की पूर्ण हवा होती या चंचू पात्रामध्ये. काहीच नाही असं आहे का? नाही. याच्यामध्ये काय आहे? हवा. आणि किती भाग पाणी वर आलं? एवढं. म्हणजे जर याचे 5 भाग केले तर एक भाग काय असतो? हवेच्या 5 भागापैकी एक भाग काय असतो? ऑक्सिजन. तो ज्वलनासाठी वापरला गेला. तेवढंच पाणी बरोबर वर आलं. बरोबर? परत एकदा करून बघायचा.